नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. हळदी समारंभात चाकू हल्ल्याची घटना. कुंभेश उतर गावात नातेवाईकांमध्ये वाद. 2 आरोपींवर गुन्हा दाखल. गुहागरमध्ये पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा. मोदींच्या वक्तव्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम. इंधन तुटवड्याच्या भीतीने गर्दी वाढली. सावंतवाडीत हापूस 120 रुपये डझन. आंबा बाजारात दरांची मोठी घसरण. ग्राहकांनी देखील आंब्याकडे फिरवली पाठ. आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलीस दलामार्फत प्रथमच मानवंदना. संभाजी महाराज आमचा स्वाभिमान. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भावना. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड कुंभेश उथर गावात हळदी समारंभादरम्यान झालेल्या वादातून चाकू आणि लोखंडी सळीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विनोद पांडुरंग साळुंखे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी विनोद साळुंखे आणि आरोपी दिलीप काशीराम साळुंखे तसेच अल्पेश विलास जाधव हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. गावात सुरू असलेल्या हळदी समारंभात निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी राग मनात धरून दारूच्या नशेत जखमी व्यक्तीस शिवीगाळ केली. त्यानंतर जीव घेण्याच्या उद्देशाने कमरेला अडकवून ठेवलेल्या टोकदार लोखंडी सळीने विनोद साळुंखे यांच्या डाव्या कुशीवर आणि हातावर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने मुंबई येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर चिपळूण मार्गावर गिंभी पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघाताचा CCTV फुटेज समोर आला आहे. दुचाकी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक अचानक चुकीच्या पद्धतीने वळण घेत असताना समोर येणाऱ्या इर्टिगा कार चालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र नियंत्रण सुटल्याने इर्टिगा गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र इर्टिगा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर संबंधित दुचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडिओ आता समोर आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडहून खेड दापोलीकडे जाणारी ST बस पोलादपूर जवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशांना भर उन्हात बसला धक्का मारण्याची वेळ आली. मिळालेल्या माहितीनुसार ही बस पोलादपूर येथील सर्व्हिस रस्त्यावर आली असताना अचानक इंजिन बंद पडले. चालक आणि वाहकांनी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र बस सुरू न झाल्याने अखेर प्रवाशांनाच मदतीसाठी पुढे यावं लागलं. भर दुपारी कडक उन्हात प्रवाशांनी बसला धक्का देत ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह सर्व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान ST महामंडळाच्या बसेस नियमित देखभाली अभावी वारंवार बंद पडत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. गर्दीच्या हंगामात प्रवासी STला पसंती देत असताना अशा घटनांमुळे संताप व्यक्त केला जातोय. यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रवाशांनी ST महामंडळाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. इंधन बंद होणार की काय या भीतीने अनेक नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल साठवण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुहागर तालुक्यातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर सकाळपासून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालकांनी नेहमीपेक्षा अधिक इंधन भरून घेतल्याने पंपांवर मोठी गर्दी झाली. दरम्यान जर अचानक शासनाने पेट्रोल डिझेल बंद केले तर आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या सामान्य माणसांनी काय करायचं असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जात असला तरी ती वाहने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते इलेक्ट्रिक गाड्या घेऊ शकतात, मात्र आमच्यासारख्या सामान्य लोकांना ते परवडणारं नाही अशी प्रतिक्रिया अनेक वाहन चालकांनी दिली. दरम्यान पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जादा इंधन साठवू नये असं आवाहन केलं आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त
देशवासियांना जे आव्हान केलं आहे की डिझेल आणि पेट्रोल याचा वापर काळजीपूर्वक करा, याचाच अर्थ की त्यांनी देशासमोर कोणतं तरी मोठं संकट आहे याचे त्यांच्या त्या स्टेटमेंटमधून संकेत दिलेले आहेत. सर्वसामान्य आमच्यासारखे शेतकरी लोकांना डिझेल आणि पेट्रोलवर चालणारी उपकरणं जी आहे त्याच्यासाठी ते डिझेल पेट्रोल घेऊन जाणं अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करतील, परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकरी पैसे आणणार कुठून? ज्यांना डिझेल आणि पेट्रोलच्या खरेदीसाठीच पैसे जमवताना पळापळ करावी लागते ते इलेक्ट्रिक वाहनं किंवा उपकरणं वापरण्यासाठी पैसे आणणार कुठून? कालपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः EV गाड्या वापरायची सुरुवात केली. काय सांगाल? ते पैसेवाले लोक आहेत, पैसेवाली माणसं आहेत, मोठ्या हुद्द्यावरची माणसं आहेत, ते लोक अफोर्ड करू शकतात. आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक ते इलेक्ट्रिक वाहनं अफोर्ड नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्हाला डिझेल आणि पेट्रोल हे अनिवार्यच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बाजारपेठेत आज हापूस आंब्याचे दर अक्षरशः कोसळल्याचं पाहायला मिळालं. एकेकाळी 200 ते 250 रुपये डझन दराने विकला जाणारा हापूस आज केवळ 120 रुपये डझन या दराने विक्री होताना दिसला. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. दर घसरले असतानाही बाजारात ग्राहकांची अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. पायरी आंब्याचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आले असून सध्या पायरी 150 ते 250 रुपये डझन दराने विकला जात आहे. एवढे कमी दर असूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळालं. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे व्यापारीने बागायतदार सांगतात. हवामानातील बदल, फळांचे नुकसान आणि वाढलेली आवक यामुळे बाजारभाव गडगडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काँग्रेसकडून आंबा बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने त्वरित मदतीचा निर्णय घेतला नाही तर बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होती आहे. 2-3 दिवस पाऊस पडत आहे, त्याच्याकडे आंब्याला कीड लागणार, रेट पण उतारला आंब्याचा. दर नाही हो, काय नाही, दर भेटत नाही. आंबा पण जास्त झाला, पावसाने कीड पडली. आमचं कोकणचं जे काही संपूर्ण आर्थिक कणा असतो तो संपूर्ण आर्थिक कणा आंबा, काजू अशाच पिकांवर असतो. संपूर्ण वर्षभर मेहनत करून शेतकरी फक्त या हंगामाची वाट बघत असतो आणि अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने जो काही नुकसान झालेलं आहे आमचं, जवळजवळ 8 ते 10% हा आंबा शिल्लक राहिलेला आहे. कारण पाऊस पडला, उन्हाची हीटही जास्त झाली की ताबडतोब त्या हापूस आंब्यावर परिणाम होतो आणि आमच्याकडे दोन्ही प्रकार चालू आहेत. अतिशय उष्णता आणि अवकाळी पाऊस या दोन्हीमुळे हापूस आंबा संपूर्ण कोलमडला आहे आणि त्यामुळे कमीत कमी प्रत्येक हेक्टरी आम्हाला 5 लाख रुपयाची भरपाई, नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आहे. ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा सरकार धावपळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देते. आज कोकणचा शेतकरी, आंबा बागायतदार मोठ्या आशेने सरकारकडे बघतोय, तरी शासनाने तातडीने हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई आंबा बागायतदारांना द्यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. नाही, निश्चितपणे आम्ही या ठिकाणचे काँग्रेसवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पावसाने परिणाम असा झाला की आंबा गळून पडल्यानं इतके वर्ष काय व्हायचं की कॅनिंगचा अगदी सुरुवातीला बरा भाव होता, पण आता निम्म्यावरूनच खाली आलं आणि ते म्हणतात की जास्त कॅनिंग घेत नाही. शेतकऱ्यांनी जायचं कुठे असा प्रश्न येतोय आणि बाजारात आणल्यानंतर त्या इतक्या वर्षाच्या मानाने तुलनेत आज भाव नाही आहे. म्हणजे शेतकरी निश्चितपणे हैराण झालेले, गळून पडलेली फळं करायची काय असं प्रश्न पडलेला आहे. पावसामुळे आंबा पिकाला भरपूर मोठ्या प्रमाणात एक नुकसान झालेले आहे आणि आंबाची उष्णतेचे प्रॉब्लेम, बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात आंबा पिकाला फटका बसतो आहे आणि मार्केटमध्ये जर आवक असल्यामुळे आंबा पिकाला तसा भाव भेटत नाही. कणकवली देवगड पट्ट्यामध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात
दराची जी ही होती कमतरता म्हणजे पूर्ण कमी झाल्यामुळे पूर्णपणे मार्केट डाऊन झाले चारही बाजूने. आज सावंतवाडी, निपाणी, वाशिम मार्केट पूर्णपणे आज डाऊन होण्याची शक्यता आणि पूर्णपणे झालं आहे. मार्केटमध्ये म्हणजे आज पूर्णपणे म्हणजे आंब्याला भरपूर कमी प्रमाणात मागतात आणि म्हणजे अशी बोलीच लागत नाही आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलीस दलामार्फत प्रथमच मानवंदना देत अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीतील कसबा परिसरात हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस दलाच्या वतीने सलामी देत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देणे हे माझे भाग्य आहे. ज्या जिल्ह्याचे आणि शहराचे नाव संभाजी महाराजांच्या नावावर आहे त्या ठिकाणाहून मी येतो याचा मला अभिमान आहे असं सांगितलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहेत असं देखील त्यांनी नमूद केलं आहे. रत्नागिरी पोलीस दलाकडून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मानवंदना कार्यक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन नियम 2026ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापन विषय गांभीर्याने हाताळण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. अधिकृत आणि अनधिकृत डम्पिंग साइट्सची तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलेत. तसेच कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट प्रकल्पांचे पर्यावरणीय नियमानुसार परीक्षण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट प्रक्रिया नियमानुसार होत असल्याची खात्री करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्लास्टिक वापर आणि फ्लेक्सबाबत मार्गदर्शक सूचना तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा प्लास्टिक मुक्त आणि घनकचरा व्यवस्थापनात आदर्श ठरला पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आणाव गावात शेतजमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्राणी जंगलातील गवारेडा आहे की कोणाचा पाळीव रेडा आहे याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला असून वन विभागाने तपास सुरू केला आहे. कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या आणाव गावात मुंबई गोवा महामार्गावरील पणदूर तिठ्याजवळ ही घटना उघडकीस आली. मृत प्राणी पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र शिंगांच्या रचनेवरून तो गवारेडा असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे हा प्राणी जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने शिकारीचा संशय अधिक गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक परिसरातील बंदूक परवानाधारकांची माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. दरम्यान वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करत प्राण्याचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. हे अवशेष पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत प्राणी नेमका कोणता आणि त्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार आहे. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.